नमस्कार वायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातून स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या सिक्कीम ट्रिपमधल्या पेलिंग इथल्या न्यू ब्लॉगमध्ये। पेलिंग इथला आजचा हा 27 तारखेचाच दुसरा नवीन ब्लॉग आहे। पहा, आजच्या या 27 तारखेच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत सिक्कीममध्ये असलेल्या पेलिंग या शहरामधला चित्तथरारक करणारा असा हा झुलता सिंगसॉर ब्रिज पाहणार आहोत। हा सिक्कीममधला सर्वात उंच असा हा झुलता ब्रिज मानला जातो। पण हा सिक्कीम राज्यातील पेलिंग इथला चित्तथरारक करणारा असा हा झुलता सिंगसॉर ब्रिज माझ्यासोबत पाहायचा असेल, इथला अनुभव घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपण आहोत पेलिंग मधल्या सिंगसॉर ब्रिजच्या इथं आहोत। सिंगसॉर पूल आहे, हा पेलिंग मध्ये आहे। पहा इथे माझ्या इथे पाठीमागे आहे। दाखवते मी पार्किंग का नाही। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंग वरती। ह्या सिंगसॉर ब्रिज वरती आता आपण चालत जाणार आहोत। सिंगसॉर ब्रिज आहे हा पूर्णपणे, पहा सिंगसॉर ब्रिजच्या मधोमध गेल्यावरती आपल्याला डावीकडील बाजूला दिसतो। या सिंगसॉर ब्रिजच्या मधोमध गेल्यावरती डावीकडे आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे छान असे हिरवेगार असलेल्या डोंगरांमधून खडकांमधून खळखळ असा वाहत येणारा सुंदर असा झरा आपल्याला दिसतो। तसेच मधोमध खडकांमधून मधोमध वाहणारी आपल्याला ही नदी दिसते। आजूबाजूला छान असे हिरवेगार डोंगर आपल्याला पाहायला मिळतात। झुलता पूल आहे हा पूर्णपणे असं झुलता पूल आहे। छान असे दोन्ही बाजूला खडक आहेत आणि या दोन्ही बाजूला खडकांमधून छान अशी वाहत येणारी रंगीत नदी आहे आणि या रंगीत नदीवरती चित्तथरारक करणारा असा हा पेलिंग इथला सिंगसॉर झुलता ब्रिज आहे। तर आपण पुलाच्या डावीकडचा सर्व व्ह्यू पाहत जाणार आहोत आणि पूल हा ब्रिज क्रॉस केला तिकडं गेलं की येताना पुन्हा परत जेव्हा रिटर्न येऊ तेव्हा उजवीकडचा जो व्ह्यू आहे तो आपण पाहणार आहोत। इथे खाली दाखवते तुम्हाला, पहा झरे आहेत इथे। पूर्णपणे झुलता पूल आहे, पहा तुम्हाला पाठीमागून पण दिसत असेल आणि इथे खाली पहा असे झरा आहे। पाठीमागं पाण्याचे असे झरे आहेत। दाखवते मी तुम्हाला पुढे जाऊन। सिंगसॉर पूल म्हणतात ह्याला, सिंगसॉर ब्रिज। थोडेसे रस्ते बरोबर नाही आहेत पण ठीक आहे, इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही। माझ्या पाठीमागे पण दिसत असेल तुम्हाला कसं पूल आहे तर हे पहा इथे झरणा आहे। दाखवते तुम्हाला झरा पाण्याचा। आणि अशा पद्धतीने हा सिंगसॉर पूल आहे। दिसत असेल साईडनी, आपण आता एका साईडनी मी तुम्हाला दाखवते, पहा अशा पद्धतीने सगळं हे साईडने असा एका हा सिक्कीम राज्यातील पेलिंग इथला 100 मीटरपेक्षाही उंचीचा ते 240 मीटर लांबीचा पेलिंग इथला सिंगसॉर झुलता ब्रिज आहे। सिक्कीम राज्यातील हा सर्वात उंच ब्रिज मानला जातो। आता आपण ब्रिजच्या बरोबर मधोमध आलेलो आहोत आणि इथून असं चित्तथरारक करणारं असं हे दृश्य दिसतं। पहा ब्रिजच्या मधोमध आल्यावर जरा पाहत असाल तुम्ही कुठून वाहतोय। आणि जसं जसं वारं येत आहे, जसं जसं गाड्या येतात आहे ना, तसं हा पूल पूर्ण झुलतोय। पहा
एवढंच की ना पिलिंगला येताना रस्ते खूप खराब आहेत, व्यवस्थित रस्ते नाही आहेत. पिलिंगला यायचं तर रस्ते वगैरे व्यवस्थित पाहूनच या. कारण खूपच आबडधोबड रस्ते आहेत पिलिंगमध्ये. आपण आता आहोत ना सिक्कीमच्या वेस्ट पिलिंगमध्ये आहोत. म्हणजे सिक्कीममध्ये वेस्ट पिलिंग हे एक शहर आहे, तिथे आहोत. सिक्कीममध्ये जे वेस्ट पिलिंग आहे तिथे म्हणजे सिक्कीममध्ये वेस्टला पिलिंग म्हणून शहर आहे. त्या पिलिंग शहरामध्ये हा सेंगसॉर ब्रिज आहे पहा. पिलिंग इथला झुलता सेंगसॉर ब्रिज पार केला तिथून की भारत नेपाळची बॉर्डर आहे. इथून 10 किलोमीटर. इथूनच भारत नेपाळची बॉर्डर 10 किलोमीटर अंतरावरती आहे. अशा पद्धतीने हा सिंगसो. ब्रिज वरती यायला जवळजवळ 50 रुपये घ्यायला 50 रुपये त्यांचं त्यांनी घेतले. यहाँ से आगे नेपाल. अभी ऊपर सब नेपाल. 5-10 किलोमीटर में चेकपोस्ट होगा. हाँ हाँ. इथून पुढं सगळं आता नेपाळ. म्हणजे 5-10 किलोमीटर वरती तिकडे नेपाळ लागतं पहा. सिंगसॉर ब्रिज क्रॉस केल्यावरती खाली असं सगळं आहे, दाखवते. पाठीमागे दिसत असेल तुम्हाला कसं दिसतंय पहा. सिंगसॉर ब्रिज. तो सिंगसॉर ब्रिज क्रॉस करून पुढे आलं की नेपाळ 5-10 किलोमीटरवरती नेपाळ बॉर्डर आहे. नेपाळ चेकपोस्ट आहे. थोडंसं गार हवा आहे इथे. मध्येच गरम लागतंय, मध्येच गार लागतंय. हा रोपवे दिसतोय ना, हा रोपवे वरती पूर्णपणे हा ब्रिज उभा आहे. किती आनंदित झालेत. आपण पुन्हा त्या ब्रिजवरून परत जाऊ. आता आपण उजवीकडील व्ह्यू पाहणार आहोत. हा आता आपल्याला दिसेल दोन्ही छान असे हिरवेगार डोंगरांमधून अशी खडकांमधून वाहत जाणारी रंगीत नदी आपल्याला वरतून पाहायला मिळते पहा. इथून हिरवे छान असे डोंगर दिसतात पहा. खूप सुंदर अशी ही हिरवीगार वनराई आहे इथे. रास्ते में हम दोनों घर कैसे जाएंगे घर वाले हम. रास्ते में हम दोनों घर कैसे जाएंगे घर वाले खुद हमको
जेवढं गाणं मला आठवत होतं तेवढंच मी बोलले पहा इथे. इथे खरंच छोटीशी रील बनवायची होती मला, पण वेळ कमी होता त्याच्यामुळे रील बनवता आली नाही. पाठीमागे तुम्हाला दिसत असेल तो ब्रिज कसा आहे तो. फोटो काढलेले आहेत ते फोटो तुम्हाला नंतर पाहायलाच मिळतील. फोटोचा असा स्पेशल ब्लॉग करणार आहे मी. मस्त असा हा ब्रिज आपण आता पाहू. कसा वाटला हा ब्रिज मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ते पहा, अशा पद्धतीने हा सिक्कीम वेस्टमधला पिलिंग इथला सिंगसॉर ब्रिज होता. तर हा वेस्ट सिक्कीममधला पिलिंगमधला सिंगसॉर ब्रिज तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते.